पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांसाठी जानेवारी आणि जुलै जो महिना असतो तो अतिशय महत्त्वाचा असतो, कारण या महिन्यामध्ये त्यांच्या सॅलरीमध्ये किंवा पेन्शनमध्ये महागाई भत्ता हा ॲड होऊन येतो आणि त्यामुळे हा महिना हा अतिशय महत्त्वाचा असतो। मग तो महागाई भत्ता 2% वाढो 3% वाढो, परंतु हा महागाई भत्ता त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा असतो। परंतु या महागाई भत्त्यासाठी लागणारे AICPचे आकडे म्हणजेच अखिल भारतीय सूचकांक असतो, तो सूचकांक प्रत्येक महिन्याचा येणं हे महत्त्वाचं असतं। आपण बघितलं तर मागच्या महिन्याचा जो मे महिन्याचा सूचकांक होता तो 29 मेला आला होता आणि या सूचकांकानंतर जून महिन्याचा सुद्धा सूचकांच्या अपेक्षेमध्ये प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारक आहे। तर आपण जो सूचकांक आहे तो सूचकांक आलेला आहे आणि तो नेमका किती आहे म्हणजेच AICPचा आकडा म्हटलं जातं। याचा ग्राफ जो आहे तो आलेला आहे, शिवाय लेटर सुद्धा 29 जून 2026 ला जारी झालेला आहे। हे नेमकं आकडे कोणते आहेत हे जर आकडे आपण DAच्या कॅल्क्युलेशनमध्ये टाकले तर तुमचा महागाई भत्ता हा किती येऊ शकतो याबद्दल डिटेल माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। हे आता आलेलं लेटर आहे आणि महत्त्वाचं आहे आणि ते पाहणं हे प्रत्येक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचं आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि पुढील नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, करोडो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारक जे आहेत यांच्यासाठी AICPचा आकडा हा अतिशय महत्त्वाचा असतो। वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै मध्ये महागाई भत्ता आहे त्याची हप्ता आहे तो हप्ता मिळतो आणि तो चेंज होऊन येतो, मग 2% वाढो 3% वाढो परंतु वाढतो। तर बघा, अखिल भारतीय सूचकांक आकडा 2026 चा सर्वात मोठा आकडा आहे, लेटर सुद्धा जारी झालेला आहे। आता यावरूनच तुम्हाला कळलं असेल की आकडा तर मोठा आहे परंतु किती आहे ते पाहणारच आहोत, DAच्या कॅल्क्युलेशन मध्ये सुद्धा टाकून पाहणार आहोत। बघा, मे महिन्याचा सूचकांक होता 150.8% म्हणजे 150.8 असा मेचा सूचकांक आहे तो सूचकांक होता। आता जर हा सूचकांक आपण DAच्या कॅल्क्युलेटरमध्ये फिट केला म्हणजे महागाई भत्त्याचं जे कॅल्क्युलेटर असतं त्या कॅल्क्युलेटरमध्ये जर फिट केला तर तुमचा महागाई भत्ता येणार आहे 63.14%। म्हणजे बघा, फक्त DAचा सूचकांक यामध्ये ॲड केला। आता जूनचा सूचकांक आहे तो 0.1% का होणं वाढून येणारच आहे, त्यामुळे जर तुमचा जूनचा सूचकांक येणं म्हणजेच AICPचा आकडे येणं बाकी आहे। मेचे AICPचे आकडे आता आलेले आहेत, तर जूनचे जे आकडे आहेत AICPचे ते आकडे अजून आलेले नाहीत, लवकरच येणार आहेत। आणि त्यानंतर हा जो जूनचा AICPचे आकडे आले की तेही कॅल्क्युलेशनमध्ये फिट केले जाणार आणि तुमचा DA हा 4% न सुद्धा वाढू शकतो, म्हणजे आता 3% न वाढलेला आहे 63.14% मेच्या AICPच्या आकड्यानुसार झालेला आहे। तर जूनचा AICPचे आकडे आले तर यामध्ये तुमचा 4% न सुद्धा DA हा वाढू शकतो, म्हणजे जवळजवळ 64% वरती सुद्धा जाऊ शकतो। सध्याचं कॅल्क्युलेशन मेचं पाहिलं तर 63.14 इतका तुमचा महागाई भत्ता हा झालेला आहे, म्हणजे जवळजवळ 3% हा महागाई भत्ता हा वाढलेला आहे। तर अतिशय महत्त्वाचं DA संदर्भातील ही एक अपडेट आहे। प्रत्येक पेन्शनधारक आणि कर्मचाऱ्यांपर्यंत हा महत्त्वाचा व्हिडिओ शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अशाच अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।